हॅलो फ्रेंड, या व्हिडिओ में मी तुम्हाला सांगणार आहे की कंबाइंड पासिंग रूल काय होते। तर व्हिडिओ सुरू करूया। तो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कंबाइंड पासिंग रूल काय होते। तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्कीच बघा। तो फ्रेंड, कंबाइंड पासिंग रूल काय आहे तुम्हाला माहीत नाही आहे तो मी तुम्हाला सांगते की कंबाइंड पासिंग रूल काय आहे। तो व्हिडिओला शेअर करा, तुमचे जे फ्रेंड आहे आणि या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला शिकू या काय आहे कंबाइंड पासिंग रूल। फ्रेंड, कंबाइंड पासिंग रूल मध्ये हे होते की असा तुम्ही बघा इकडे, जसा तुम्ही बघ असा मी या व्हिडिओमध्ये कॉमर्सचे कंबाइंड पासिंग रूल काय होते या तुम्हाला सांगणार आहे। तर चला शिकूया। तर इकडे बघा तुम्ही सर्वजण, कॉमर्समध्ये किती सब्जेक्ट आहे। कॉमर्समध्ये एकूण 6 विषय आहे आणि या 6 विषयामध्ये तुम्हाला पास होणार आहे। तर इकडे बघा तुम्ही कसा तुम्ही या एग्जाम मध्ये तुम्ही पास होणार। 6 सब्जेक्ट आहे आणि टोटल किती मार्क्स आहे, टोटल जे तुमचे मार्क्स आहे हे एकूण 6 सब्जेक्टचे 600 मार्क्स आहे आणि एक सब्जेक्ट जे आहे, एक सब्जेक्टचे तुमचे जे मार्क्स आहे हे होणार आहे किती। तर तुमचे एक सब्जेक्टचे जे आहे 100 मार्क्स होणार आहे। इकडे बघा 100। तो तुम्हाला माहीत होते की ना, असा मला माहीत नाही की 100 मध्ये तुम्हाला किती पाहिजे पास होण्यासाठी। तर तुम्हाला पास होण्यासाठी तुम्हाला पाहिजे 35। जर तुमचे 35 आला तर तुम्ही पास होणार। आता 35 नाही आला तर याचे मतलब आहे की तुम्ही पास नाही झाले। तर तुम्ही कसा जे पास होणार तर इकडे आम्ही बघतो। तो फ्रेंड इकडे तुम्ही बघा, मी वरती लिहिते। तर फ्रेंड इकडे बघा तुम्ही, जसा तुमचे जो इंटरनल एग्जाम होणार आहे 20 मार्क्सचे। इकडे मी एक एग्जाम्पल घेतो। जसा तुमचे इंग्लिश पेपर आहे, कॉमर्समध्ये इंग्लिश आहे, OCM आहे, काहीतरी विषय आहे, पण या सर्व विषय किती मार्क्सचे आहे, 80 मार्क्सचे आहे एक्सटर्नल एग्जाम। आणि जो इंटरनल होणार आहे किती मार्क्सचे होणार आहे, हे होणार आहे 20 मार्क्सचे। तो एकूण किती झाला, तो एकूण झाला 100 मार्क्स। तो तुम्हाला पास होणार साठी किती पाहिजे, 35 पाहिजे, तर तुम्ही पास होऊ शकतो। तो 35 कसा तुम्हाला तुमचे येईल तो या व्हिडिओमध्ये आम्ही बघणार आहे। तो देखा इकडे बघ तुम्ही सर्वजण बघा। तर 80 मध्ये तुमचे एले आहे जास्त कमी पैकी किती आला, 80 पैकी तुमचे आला इकडे 15। आणि तुमचे जो इंटरनल एग्जाम आहे, इंटरनल एग्जाम मध्ये तुमचे जो कॉलेज आहे हे तुम्हाला 20 पैकी 20 दिले। तर तो एकूण किती झाला, एकूण 35 झाला। तर तुम्ही पास झाला की नापास, तर तुम्ही पास झाला। कसा पास झाला की तुम्हाला जो आहे 100 पैकी तुम्हाला फक्त 35 पाहिजे पास होण्यासाठी, तर तुम्ही पास झाला। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा बोलते की जो कंबाइंड पासिंग रूल असा आहे की तुम्हाला जे आहे इंटरनल एग्जाम आणि एक्सटर्नल एग्जाम जे आहे या दोनों एकूण जो आहे एकत्र करून तुम्हाला पास तुम्हाला पास होणार आहे। तर इकडे बघा तुम्ही, मी तुला एक एग्जाम्पल देतो इकडे असा की तुम्ही कसा आहे, तुम्ही एग्जाम्पल मध्ये तुम्ही तुमचे जो सर्व डाउट जो है, तुमचे सर्व डाउट इकडे जे आहे संपणार हो। तर इकडे बघा तुम्ही तुमचे जो एक एग्जाम्पल घेतो मी इकडे, OCM आहे पेपर। तुम्हाला माहीत होते OCMचे सब्जेक्ट आहे। OCM सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंटरनलमध्ये तुम्हाला 20 पैकी 17 गुण मिळाले आणि या 17 गुण मिळाले 20 पैकी। आणि जो एक्सटर्नल एग्जाम होणार आहे, एक्सटर्नल एग्जाम मध्ये OCM मध्ये तुम्हाला मिळाले 80 पैकी तुम्हाला किती मिळाले,
20 मिळाले. तो किती झाला एकूण तुम्ही करूया. तो एकूण किती झाला, तो 17 आणि 20 किती झाला 37. तर तुम्ही पास आहे की नापास, तर तुम्ही पास आहे. कसा तुम्ही पास आहे की बोर्ड एक्झाममध्ये असा रूल आहे की तुम्हाला पास होण्यासाठी इंटरनल आणि एक्सटर्नल एकूण दोन्ही मार्क्स एकूण करून जो हे तुम्हाला 35 पाहिजे. तर तुम्हाला इकडे किती आला 37. तुम्ही पास आहे की नापास, तुम्ही पास आहे. कसा तुम्ही पास आहे की तुमचे जो आहे मार्क्स हे 37 आला, म्हणून 35 जास्त आहे मार्क्स. तो अगर आता तुमचे जो 35 मार्क्स आला तर तुम्ही पास आहे की नाही, तुम्ही पास आहे की तुम्हाला पास होण्यासाठी 35 मार्क्स पाहिजे. कंबाईन रूल हे आहे की या असा आहे की तुम्हाला पास होण्यासाठी काही जास्त मार्क्स पाहिजे नाही, फक्त तुम्हाला जे आहे 35 पाहिजे, तर तुम्ही पास होऊ शकतो. तो हे जे आहे कंबाईन पासिंग रूल आहे. या कंबाईन पासिंग रूल्सचे तुम्ही व्हिडिओ तुमचे जो मित्र आहे सर्वजणांना शेअर करा. आणि काही डाऊट आहे तो व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्ही पटकन तुम्ही लिहून टाक की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हे करलं की नाही. असा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही लवकर तुम्ही पटकन तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकते. तर काही डाऊट आहे, आता काही तुम्हाला काही डाऊट आहे तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतो. तो या व्हिडिओला मी आता बंद करते. आणि काही तुम्हाला नाही समजले, तुम्हाला काही नाही करले तर तुम्ही पटकन तुम्ही जो आहे व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून लिहायचा की तुम्हाला हे डाऊट नाही समजले. मी तुम्हाला लवकरच जो आहे मी तुम्हाला रिप्लाय करतो. आणि या व्हिडिओला प्लीज तुमचे जे सगळे मित्र आहे या मित्रांना प्लीज शेअर करा. कंबाईन पासिंग रूलमध्ये तुम्ही जो इंटरनल आणि एक्सटर्नल मार्क्स कंबाईन करून तुम्ही पास होणार. तो तुमचे जो एग्जाम होणार आहे या फरवरी महिन्यामध्ये 2024 मध्ये होणार आहे. 21 फरवरीपासून तुमचे जो एग्जाम आहे सुरू होणार आहे. तो ऑल द बेस्ट. काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही पटकन तुम्ही सांगा. मी तुम्हाला 24 तास तुम्हाला सोबत मी आहे. तो काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मला सांगा. ओके फ्रेंड, या व्हिडिओ मी आता बंद करते. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, काही डाऊट आहे तुम्ही पटकन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहून टाक की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला हे कंबाईन पासिंग रूल तुम्हाला करलं की नाही. ओके फ्रेंड, बाय.